नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे संतोष शिंदे सर. आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे शिकणार आहोत 8th क्लासचा आपला सेकंड टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. त्याच्यातला आपला प्रॅक्टिस सेट 2.1 आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं इथं सॉल्व्ह करून आपण घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. आपला पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 वर. ओके, चला. मग त्याच्या पहिले अगोदर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याच्या पहिले तुम्हाला थोडंसं मी बेसिक सांगतो. एकदा बेसिक समजलं की प्रॅक्टिस सेट तुम्ही असं चुटकीमध्ये सॉल्व्ह करता. ओके बेटा, चला तर मग बघा इकडे. आता एक लाईन ही, ह्या लाईनला मी नाव दिलो एल. दुसरी एक लाईन आहे बेटा एम. ओके, एल आणि एम ही पॅरलल लाईन झाली. ओके, याला आपण असं लिहू शकता, लाईन एल पॅरलल लाईन एम. ओके, या पद्धतीने आपण याला लिहू शकता. मग याच्यावर एक टाकली मी ट्रान्सव्हर्सल. काय टाकली बेटा? ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हे टी झाली आपली ट्रान्सव्हर्सल. दोन लाईनी पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर तिथं किती अँगल फॉर्म होतात बेटा? 8 अँगल फॉर्म होतात. किती? 8 अँगल. बघा हा वाला, बघा हा ए, हा बी, हा बी वाला, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. ओके, हा ई वाला, हा ई वाला. ओके, असे 8 अँगल तयार झाले. म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच असे 8 अँगल तयार होतात. हा क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारतो. ओके, बघ आता त्याच्यातला आपला पहिला आहे, पहिला अँगल आपला असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, आपला करस्पॉन्डिंग अँगल ओळखायचा कसा? ओके, आता बघा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा वाला वरचा वाला हा ए चा करस्पॉन्डिंग अँगल हा कोणता झाला बेटा? ई. ए चा ई असणार आहे. ह्या लाईनच्या वरचा आणि ह्या लाईनच्या वरचा म्हणजे हे त्याचा करस्पॉन्ड अँगल होतो. होता करस्पॉन्डिंग अँगल होतो. म्हणजे अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल दुसरा कोणता असणार आहे बेटा? ई असणार आहे. कोणता आहे? ई. तसाच मी म्हटलं डी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण असेल? तर डी चा करस्पॉन्डिंग अँगल ह्या लाईनचा हे वर आहे म्हणजे ह्या लाईनचा हा वरचा म्हणजे याचा कोणता असणार आहे बेटा? एच. कोणता आहे? एच. तर तसाच अँगल बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण असेल? बी चा करस्पॉन्डिंग अँगल, बी चा करस्पॉन्डिंग अँगल एफ. कारण ह्या लाईनच्या खालचा बी आहे, ह्या लाईनच्या खालचा कोण आहे? एफ आहे. म्हणजे याचा कोणता असणार आहे बेटा? एफ. कोणता? एफ. ओके, मग नंतर आता चौथा, जसा बी झाला तसा सी चा पण करस्पॉन्डिंग आहे. सी कोणाचा करस्पॉन्डिंग आहे? जी चा. सी कोणाचा करस्पॉन्डिंग आहे? जी चा. कोणाचा? जी चा. ओके, हे झाले आपले 4 अँगल. करस्पॉन्डिंग अँगल नेहमी 4 असतात. म्हणजे कोणता? ए चा ई, हा वरचा वाला ए चा ई, बी चा एफ, डी चा एच, सी चा जी. ओके, ह्या लाईनच्या खालचा म्हणजे सी झाला. तसाच ह्या लाईनच्या खालचा जी, हे त्याचा करस्पॉन्ड अँगल असतो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल असतो बेटा. हा झाला आपला पहिला. मग आता याच्यातला दुसरा कोणता बेटा? दुसरा तुम्हाला माहित पाहिजे, इंटेरियल अल्टरनेट अँगल. ओके, इंटेरियल अल्टरनेट अँगल म्हणजे जिथं आपल्याला झेड बनतो, जिथं आपल्याला झेड बनतो तिथं अल्टरनेट अँगल तयार होतात. कोणते बेटा? अल्टरनेट अँगल. तर आता हे इंटेरियल म्हणले, इंटेरियल म्हणजे ह्या दोन्ही लाईनीच्या मधले कोण? अँगल सी बी ई एच हे 4 अँगल आहेत. आणि इंटेरियल अल्टरनेट म्हणजेच, इंटेरियल अल्टरनेट अँगल म्हणजे आता हा बी चा जिथं झेड बनालाय तिथं अल्टरनेट म्हणजे बी चा कोण? एच. बी चा कोण असणार आहे बेटा? एच अँगल. कोणता? एच. तसंच मी तुम्हाला विचारलं की बापू सी चा कोण? सी चा अल्टरनेट अँगल कोणता राहणार आहे? सी चा ई, बी चा एच, सी चा ई, बी चा एच, सी चा ई. ओके, ई. असे अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल 2 असतात. कोणते बेटा? 2. कळालं? ओके, चला आपला हे कळालं असेल तर आपण जाऊ तिसऱ्या
आता तिसरा आपला आहे एक्सटेरियल अल्टरनेट अँगल. एक्सटेरियल अल्टरनेट अँगल, एक्सटेरियल अल्टरनेट अँगल. ओके. तसा जसा आपण जिथं आपण काय घेतले बेटा, इंटेरियल अल्टरनेट घेतलेत, ए सी चा ई बी चा एच, तसे एक्सटेरियल असतात म्हणजे बाह्य. हा ए चा बाह्य म्हणजे जिथं झेड बनतो तिथंच अल्टरनेट अँगल तयार होते. ए चा जी आणि डी चा एफ हे आपले झाले कोणते बेटा, ए चा जी हा बाह्य हा बाह्य म्हणजे इथं झेड बनायलाय म्हणजे तिथं ए चा कोणता झाला एक्सटेरियल अँगल झाला जी. तसाच डी चा कोण राहणार आहे, डी चा कोण राहणार आहे, डी चा एफ, डी चा एफ, असे दोन अँगल. एक्सटेरियल अल्टरनेट अँगल दोन असतात, इंटेरियल अल्टरनेट अँगल दोन असतात आणि करस्पॉन्डिंग अँगल असे चार बनतात. ओके. हे 3 पॉइंट वर आपल्या प्रॅक्टिस सेट आहे. ओके. हा 2.1 ह्या कन्सेप्ट वर आपला प्रॅक्टिस सेट आहे. ओके. तसं मग इंटेरियल अँगल म्हणजे इंटेरियल अँगल म्हणजे कोणकोणते आहेत बेटा, बी आणि ई. बी चा ई हे झालं आपलं इंटेरियल अँगल आहेत. कोणते आहेत बेटा, इंटेरियल अँगल, इंटेरियल अँगल बीई. आणि दुसरा कोणता, सी आणि एच, सी आणि एच हे झाले आपले इंटेरियल अँगल. ओके. हे झाले इंटेरियल अँगल. बी आणि ई, सी आणि एच. इंटेरियल अँगलची सम बेटा 180 असते. काय असते बेटा, 180 असते. ओके. तसंच मग आपल्याला लिनियर पेअरची गरज पडते. ए आणि बी हे लिनियर पेअर झाले, बी आणि सी लिनियर पेअर, डी आणि सी लिनियर पेअर, डी आणि ए लिनियर पेअर, असे लिनियर पेअर अँगल आपले 8 आहेत. कसे, 8 आहेत. ते आहे आपल्याला पुढच्या नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये. सध्या आपल्याला एवढं जे कन्सेप्ट शिकवलंय त्याच्यावरच आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे 2.1. चला तर मग आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. चला पहिला प्रॅक्टिस सेट बघा काय म्हणतंय. ही डायग्राम आहे बेटा, बघा ही डायग्राम आहे आणि आपल्याला हे बॉक्स आपल्याला भरायचे. मग पहिला आपलाच अँगल दिलाय बघा, करस्पॉन्डिंग अँगल. कोणता अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. पी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे म्हणाले. पी चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल, ह्या लाईनच्या हा वर आहे पण ह्या लाईनचा वर म्हणजे कोणता असेल बेटा, डब्ल्यू. इथं काय येणार आहे, डब्ल्यू, अँगल डब्ल्यू. ओके. तसाच क्यू चा करस्पॉन्डिंग कोण असणार आहे, क्यू चा ह्या लाईनच्या वर आहे, ह्या लाईनचा वर म्हणजेच कोण असेल इथं, एक्स. कोण असेल बेटा, एक्स. म्हणजेच अँगल कोणता असणार आहे, एक्स. ओके. तसाच आर चा करस्पॉन्डिंग हा लाईनच्या खाली आहे म्हणजे हा लाईनच्या खालचा म्हणजे कोणता असणार आहे, वाय. बघा बरं किती सोपं आहे. काय 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 अवघड नाही. आर चा करस्पॉन्डिंग वाय झाला. एस चा करस्पॉन्डिंग कोण आहे, एस चा करस्पॉन्डिंग हा झेड झाला. ह्या लाईनच्या खाली ह्या लाईनच्या खालचा झेड म्हणजे करस्पॉन्ड झाला, करस्पॉन्डिंग. ओके. एस म्हणजे कोणता झाला बेटा इथं, झेड. कोणता झाला, झेड. हा पहिला क्वेश्चन करस्पॉन्डिंग अँगल किती सोपा आहे, कळालं. एकदम साधं सिंपल. पी चा करस्पॉन्डिंग अँगल डब्ल्यू राहणार, क्यू चा एक्स, एस चा झेड, आर चा वाय. ओके. हे झाले आपले करस्पॉन्डिंग अँगल. एकदम साधं सिंपल. बघा बरं. चला मग विचारले आपल्याला इंटेरियल अल्टरनेट अँगल. इंटेरियल अल्टरनेट, इंटेरियल म्हणजेच मधले आले अँगल सर्व. ओके. अल्टरनेट म्हणजे झेड बनते, जिथं झेड बनला तिथं काय बनणार, अल्टरनेट बनणार. इंटेरियल म्हणले मग एस चा कोण असणार, एक्स असणार. एक्स चा एक्स. डब्ल्यू चा कोण असणार, आर असणार. डब्ल्यू चा कोण असणार, आर असणार. झालं. किती साधा सिंपल क्वेश्चन होता, संपला. पहिला क्वेश्चन आपला इथं सॉल्व्ह झालेला आहे. कळालं ना विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आता बघू नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. होय बघा इकडे. आता ही डायग्राम दिले आपल्याला आणि पहिलं काढा म्हणले आपल्याला, पहिला पॉइंट काढायचे इंटेरियल अल्टरनेट अँगल. ओके. इंटेरियल अल्टरनेट अँगल. चला सांगा बरं भाऊ कोण होणार, इंटेरियल अल्टरनेट अँगल म्हणजे हे रेषा आणि ही रेषा, ही या रेषेमधले
अल्टरनेट अँगल म्हणजे बी चा कोण असणार आहे एच असणार आहे. कोणता बेटा अँगल बी चा कोण असणार आहे एच. ओके. तसाच आपल्याला सी चा ई असणार आहे. सी चा ई, सी चा ई, बस संपलं. हे निघाला आपला कोणता इंटेरियल अल्टरनेट अँगल. नंतर आपल्याला काढायचे करस्पॉन्डिंग अँगल. कोणता बेटा इथं दुसरा घेतो मी करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ओके. आता करस्पॉन्डिंग अँगल कोण कोणाला आहेत हे आपल्याला इथं लक्षात येईल. बघा ए चा करस्पॉन्डिंग कोण आहे ए चा करस्पॉन्डिंग ह्या रेषेच्या इकडे आहे. म्हणजे ह्या रेषेच्या इकडला कोणता असणार आहे करस्पॉन्डिंग ई असणार आहे. कोणता बेटा ई. म्हणजे पहिला ए चा करस्पॉन्ड आपला असणार आहे ए चा ई. कोणता ए चा ई. तसाच बी चा कोण असणार आहे एफ. बी चा एफ. ओके. कळतंय. बी चा करस्पॉन्डिंग एफ ह्या रेषेच्या खाली ह्या रेषेच्या खालचा. मग हा डी वाला, हा डी चा करस्पॉन्ड कोण असणार आहे बोला. ह्या डी चा ह्या रेषेच्या इकडे आहे तर ह्या रेषेच्या इकडे म्हणजे कोण एच. कोण बेटा एच. नंतर सी चा, सी चा करस्पॉन्ड कोण आहे सी चा करस्पॉन्डिंग आहे आपला जी. कोणता आहे बेटा जी. हे झाले आपले करस्पॉन्डिंग अँगल. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग आपल्याला तिसरा पॉइंट काढायचे. कोणता काढायचे तिसरा पॉइंट इंटेरियल अँगल. खाली फक्त काढायचे इंटेरियल अँगल. वा गुड. इंटेरियल अँगल. आता इंटेरियल म्हणजे मधले बेटा. मधले अँगल कोणकोणते आहेत. बी चा इंटेरियल कोण आहे एच ई आहे. ओके. बी चा इंटेरियल अँगल कोण आहे बेटा ई. तसंच सी चा इंटेरियर कोण आहे एच आहे. संपला कार्यक्रम इथंच संपला. काय अवघड आहे हाय काय का अवघड काहीच अवघड नव्हतं. ओके. पहिला कन्सेप्ट कळाला म्हणजे की हा प्रॅक्टिस सेट डोळे लावून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्या साईडचं बेल आयकॉन बटन प्रेस करायचं जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचली पाहिजे आणि कमेंट्स करायला विसरायचं नाहीये. ओके बेटा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स मध्ये मला जरूर सांगा. ओके. चला तर मग बाय.